जळगाव शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणाला आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या अशा 2 जणांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री 1:30 वाजता अटक केली असून त्यांच्याकडून 122 ग्रॅम वजनाचा 9,77,760 रुपये किमतीच्या एमडी ड्रग्ज जप्त केला आहे। इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती राहणार शाहूनगर जळगाव आणि गोकुळ उर्फ रघु विश्वनाथ उमप वय 40 राहणार कंजरवाडा अशा अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांच्या वतीने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला बक्षीस देण्यात आलं आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात सुमारे 72,80,000 रुपये किमतीचे 910 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडल्याची कारवाई केली होती। या कारवाईला 2 दिवस उलटत नाही तोच आता जळगाव शहरातील शाहू नगरातून एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या 2घांना अटक झाल्याने एमडी ड्रग्जचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात पसरले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। जळगाव पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शाहूनगरमध्ये एका इस्मानी एमडीचं विकणारे अशी गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं। गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः एसडीपीओ आणि त्याच्यासोबत पंचांसोबत तिथे गेलो होता। त्या इस्मानना पूर्णपणे लीगल प्रोसिजर अनुसार चेक करण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडनं सर्व मिळून 122 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलेलं आहे। ते ज्यामुळे इस्मानचं नाव आहे इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती राहणारे शाहूनगर आणि त्यांचा पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखी एक माणसाला अटक करण्यात आलेलं आहे। त्या माणसाचं नाव आहे गोकुल उर्फ रघु विश्वनाथ उमप वय 40 वर्ष। ही दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे। सर्व मिळून मुद्देमालाचा किंमत आहे 9,85,780 रुपये। अशा किमतीचा मुद्देमाल आम्ही एमडी आणि इतर वस्तू जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। ह्यांच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आमचा तपास चालू आहे। हा इम्रानवरती जुने गुन्हा आहे असं माहिती कळलं। आणखी इन्फॉर्मेशन घेणं बाकी आहे। हा इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणखी कोणाचे सहभाग आहे या गोष्टीवर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। जसं जसं निष्पन्न होईल तशा आरोपी वाढण्याची पण शक्यता आहे। 122 ग्राम एमडी आणि त्याची किंमत आहे 9,85,780 रुपये। आरोपी 2 लोकांना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे।